श्री गुरुदेव बाबा काल्याचे कीर्तन।
पूरे मनाना तोरी
वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं तीन श्री सात
तया माझा दंडवत काके जोडे पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान मंगल भान मंगल भवन उमा सहित सिया राम मय सब जग प्रणाम जोरे जोग याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी तोरे म्हणाल तोवरी प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आज गाण्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि भगवंताचे मित्र बालगोपाळ यांच्यामध्ये जो काय झालेला संवाद आहे तर त्याचा अनुवाद महाराज या अभंगातून करतात। या कार्यक्रमाचं हे 12 वर्ष आहे अर्थात तपपूर्तीचा कार्यक्रम आहे। एकंदर या साधनेला सुरू करून आज या वर्षी पूर्ण 12 वर्ष होत आहे। कोणती साधना जर 12 वर्षी केली तर एक पूर्णतः होत आणि तपाच्या नंतर भगवान काही ना काहीतरी देत असतो त्यामध्ये परिवर्तन करत असतो। तेव्हा या कार्यक्रमाचे यजमान हरिभक्त परायण प्रेम मूर्ती आपले गावड्यांना तथा त्यांचे सगळे सहकारी मंडळी या ठिकाणी अनेक लोकांचं योगदान होत असतं। अशी बडी बडी मंडळी आज उपस्थित आहेत आणि हे जे काष्टी गाव आहे आपले पाटपती साहेब यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या गावाचं नाव गेलं आहे। आपले पाटपती साहेब दोन्ही अंगाने चालतात, राजकारणाच्या अंगाने चालतात आणि परमात्माच्या अंगाने चालतात। असं ज्यांचं जीवन तर भगवंताने त्यांना आरोग्य चांगलं द्यावं। त्यांनी बऱ्याच वाऱ्या पंढरीच्या वाऱ्या पायी पायी केल्या, शपथनिक केल्या, ही वैशिष्ट्य आहे आणि भगवंताने त्यांना यश देखील दिलेला आहे। तेव्हा असा हा प्रेमाचा भाग आहे। वाडी थोडीच आहे, छोटी आहे, पण या वाडीची कीर्ती मोठी आहे। चांगल्या प्रकारचा अंग आहे। आशिया गावातील एक प्रमुख अंग जरी म्हटलं तरी चालेल। आपले गावडे अण्णा यांनी हा कार्यक्रम लावून ठेवला
आणि आमचा परिचय मागच्या वर्षी झाला. याला निमित्त आमचे हरिभक्त परायण सुनील महाराज पुढे आहेत. यांच्यामुळे या ठिकाणी पिण्याचा प्राप्त झाला. गतवर्षी देखील एक सेवा झाली आणि ही तपपूर्तीच्या निमित्ताने आजची ही या वर्षाची सेवा तुमचे गुरुवर्य या निमित्ताने येणार होते. त्यांनी कबूलही केलं. आज देखत गावड्यांना सांगितलं की मी येणार, पण तब्येत बरी झाली असेल तर, तब्येत चांगली असेल तर मी अवश्य येणार. पण 2 दिवसापूर्वी त्यांची तब्येत बिघडून गेली. हे प्रत्यक्ष मी पाहिलेलं आहे. तर त्यांना 2 दिवसापूर्वी भेटलो आणि आज येताना देखील दर्शनासाठी गेलो. तर ते म्हटले त्या ठिकाणी माझा आशीर्वाद सांगा. आणि हा निरोप मी गावड्यांना देखील केलेला आहे. आपण सर्वांनाच करतो, कारण त्यांचं वय आता 94 वर्षाचं वय आहे. या वयात देखील जाऊ शकतात. कारण जाण्याचं वय नाही, पण त्यांना भेट लोटत नाही. सर्वांच्या अंतःकरण ते सांभाळतात. राखाय भोवतांच्या अंतरे भाग्य ती तदनंतरे, असं त्यांचं जीवन आहे. प्रेमळ आणि निर्मळ. आणि आम्हा सर्वांचं गुरुस्थान आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं गुरुस्थान म्हटलं तरी एवढं श्रेष्ठत्व आणि शांती ब्रह्म पुरस्कार त्यांना सर्वांच्या वतीने प्राप्त झालेला आहे. दानवा पुरस्कार, अमृता पुरस्कार महाराष्ट्रातील आहे, तो देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. असे अनेक पुरस्कार प्राप्त त्यांचं जीवन आहे. तेव्हा त्यांचा जीवन होणार होतं, त्यांचा आशीर्वाद प्रत्यक्ष मिळणार होता, परंतु तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकले मागे त्यांची प्रतिमा आहे, त्याचं नाव देखील दिसत आहे. असे आमचे ते गुरुवर्य आहेत. माझ्या जीवनामध्ये मला 8 गुरु होते. जोग मराठी संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना आम्हाला 8 गुरुवर्य होते. पैकी ते सगळे गेले, 10 वर्ष झाले. आता एवढेच आमचे गुरुवर्य आहेत. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी ते आशीर्वाद देण्यासाठी जात असतात, परंतु अलीकडे तब्येत जरा बिघडल्यामुळे आपल्या ठिकाणी आलेले. मात्र आपल्याला मनापासून आशीर्वाद दिलेला आहे, आशीर्वाद पाठवला. तेव्हा या ठिकाणी ही कार्याची सेवा करण्यासाठी निवडलेला गुरु सर्वांच्या परिचित आहे. ज्याला तरी जावे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तेव्हा आज आहे काला, आणि काला झाल्यानंतर मग हला, अशी पद्धत आहे म्हणण्याची. तर काला म्हणजे महत्वाचं स्थान आहे, महत्वाचा घटक म्हणजे काला आहे. आणि म्हणून वारकरी पंथामध्ये काल्याला महत्वाचं स्थान आहे. तेव्हा म्हणून जीवनामध्ये सर्वांनी काल हा सेवन करावा. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाही काला, मग तो मनुष्य जन्मालाच कशाला.
7 दिवस पर्यंत जी काही आपण या ठिकाणी भिन्न भिन्न रूपाने सेवा केली असेल, कोणी आर्थिक रंगाने, कोणी अन्नदानाच्या रूपाने, कोणी कलेच्या माध्यमातून, कोणी श्रवण करण्याच्या माध्यमातून, कोणी झाडलोट या माध्यमातून, कोणी टाळकरी या माध्यमातून, असे भिन्न भिन्न रूपाने केलेली सेवा, तिचं फळ आज भगवान कृष्ण परमात्मा कार्याच्या माध्यमातून देत असतो. आणि कार्याचे कीर्तन म्हटल्यानंतर अन्य देवांचं चरित्र सांगता येत नाही आणि सांगतही नाही, फक्त उल्लेख केला जातो. आजच्या प्रसंगाला फक्त भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये असताना ज्या काही लीला केल्या, जे काही चरित्र केलं, त्याबद्दल काय करा तुकाराम महाराज एक प्रमाण. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. गोपाली गोपाली पारू पारू चरित्र उच्चारापण कोणाचं? भगवान कृष्णाचं. आणि चरित्र आचार आहे कोणाचं? तर प्रभू रामचंद्राचं. तर हे 2 अवतार जगामध्ये प्रमुख आहेत. या 2 अवतारामध्ये जेवढं धर्माचं कार्य या देवांनी केलं, एवढं कार्य इतर देवांनी नाही. रामकृष्ण हे जगाचे चालक मालक झाले. हे दिसायला 2 पण असायला एकच आहे. राम तोच कृष्ण, कृष्ण तोच राम. या 2 अवतारात चरित्र अनेक संतांनी त्याचं लिखाण केलं. पैकी एकनाथ महाराज भगवान कृष्णाच्या बद्दल असं म्हणतात, मागाने अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले, विधे वेदाला विरे व्यभिचार्यादि धरले निज पद, गौतम उतारे अवतरला देहो, पर्याय अवतारी चान बलावो, देवान कळ अभिप्रावो, अगम्य पावो हरिलीला. भगवंताने गोकुळात असताना अघटित अशा घटना केल्या, अलौकिक अशा लीला केल्या, अलौकिक असं चरित्र केलं. भगवंताने गोकुळात असताना जे काही केलेलं कर्म आहे, त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं? कृष्ण कर्माचे करे जो स्मरण, ते कर्मची तोडी कर्म बंधन, ऐसे उदार कर्माचरण, आचरणा श्रीकृष्ण दिन उद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म हे सर्व जगामध्ये, साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध झालं. तर भगवंताने केलेली चोरी जर आपण ती मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली तर काय होतं?
श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, सुवर्ण सैया पावनता. नाथ महाराज सांगतात की सोन्याची चोरी करणारा जरी असला पण त्याने जर भगवंताचं चरित्र ऐकलं, श्रद्धेने प्रेमाने पश्चाताप अंतकरणाने की आपण चोरी केली हे काही बरं नव्हे, तर देवा मला माफ कर, अशा अंतकरणाने त्याने जर ते कीर्तन श्रवण केलं, कथा ऐकली, चरित्र ऐकलं, तर तो मनुष्य दोषमुक्त होतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जरा भगवंताचं काही आगळं वेगळंच आहे. ब्रह्माने चोरी करी, देवाने व्यभिचारी, पुत्र करत ब्रह्मचारी ही परी दाखविली. असं भगवंताचं चांगलं चांगलं कळलं. एवढं करूनही भगवान सगळ्यातून अलिप्त आहे. विठ्ठला विठ्ठला चोर त्याला म्हटलं पण वेगळ्या पद्धतीचा चोर तो आहे. जगात चोर फार आहे, तो सगळ्याचा राजा म्हणजे भगवान. सर्वांमध्ये थोर ज्याचं नाव जगात जगात थोरा होनी थोर श्री हरी गोकुळीचा थोर श्री हरी गोकुळीचा थोरा होनी थोर श्री हरी गोकुळीचा तर हा जो चोर हा म्हणजे त्याने सोनं चोरलं, पैसा चोरला असं नाही. हा चोर वेगळा आहे. याने खऱ्या अर्थाने चित्त चोरलं एवढं म्हणतात. चोरलं, दोन्ही खाल्लं, कोणाचं खाल्लं त्याच त्याने खाल्लं, त्याच त्याने. कारण सारं जगत त्यानेच निर्माण केलं. गाई त्यानेच केल्या, म्हशी त्यानेच केल्या, गोपाळ त्यानेच केलं, माणसं त्यानेच निर्माण केले, घर त्यानेच निर्माण केले. त्याच्यामुळे सगळं चाललेलं आहे. अशा मालकाने जर एखादी वस्तू सर्वांच्या विरहित एखादी वस्तू घेण्यात तो चोर कसा ठरणार? कारण त्यातच सगळं आहे. पण हे प्रेमाचं भांडण आहे. समजा एखाद्या कारखान्याचा मालक आहे, ज्याने सुखर्चाने सगळा कारखाना तयार केला, त्याच्याच करवी या ठिकाणी नियोजित केलेले अधिकारी कर्मचारी यांच्या विरहित जर त्याने थोडीफार साखर घेतली, त्याला चोर कोण म्हणणार? कारण त्याने सगळं केलं, त्यातच सगळं आहे. तसं भगवंताचं आहे. त्याला चोर म्हणण्याचा आपला अधिकारच नाही. उलट आपणच चोर, उलट आपणच त्याचं खा, पण त्याला स्मरून खा, त्याला आठवून खा, हे सगळं त्याचंच आहे असं म्हणून खा, मग तुम्हाला दोष येईल. भगवान जरी चोरी करत होते, गोपिकांचं माखण खात होते, पण भरत्या घरी भगवान जात नव्हते. कुठे जात होते? कोणाच्या घरी? तर ज्या
गोपिकाचं अंतकरण गवळणीचं अंतकरण चांगलं असेल, तिची श्रद्धा असेल, प्रेम असेल की भगवंताने आपल्या घरी यावं आणि आपलं लोणी खाऊन जावं, अशा घरी भगवान जात होता आणि त्यांचं माखण म्हणजे लोणी खात होता. हे गवळण सांगतो. आज मेरे अंगनों में, आज मेरे अंगनों में आओ घर श्याम आओ अंगन दर्शन की पास मुझे गोजरी आशा, आज मेरे अंगनों में आओ घनश्याम. तर हे देवा, हे भगवंता, हे कृष्णा, तू आमच्या घरी ये, आमच्या अंगणामध्ये अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे माखन को खाओ. मीठे मीठे बात, मीठे मीठे बात सुनाओ नंदलाल, सुनाओ नंदलाल. दर्शन की प्यास मुझे गोजरी आशा, आज मेरे आंगनों में आओ घनश्याम. अशा परीने भगवान खात होता माखन. ज्यांचं घर चांगलं असेल, अंतःकरण चांगलं असेल, भावना चांगली असेल, अशा घरी जात होता आणि त्यांचं लोणी खात होता. कृष्ण अवतार हा इतर अवतारापेक्षा काही आगळा वेगळा आहे. या अवतारामध्ये जे केलं ते अन्य अवतारामध्ये नाही झालं. भरपूर कार्यक्रमाचं भगवंताने केलं आणि शेवटी सगळा खेळ मोडून भगवान निर्धामाला जन्म गोकुळात झाला आणि अशा गोकुळामध्ये काही वर्ष राहिला. किती वर्ष राहिला? 11 वर्षापर्यंत राहिला. म्हणजे 12 वर्षाच होत. आणि तिथून पुढे जो गेला तो मथुरेत गेला. त्या मथुरेमध्ये कारण तिथं कंसाचं राज्य होतं. कंस हा भगवंताचा मामा होता, पण तो काही चांगला नव्हता. त्याने भगवंताचे आई वडील कैद केले, तुरुंगात टाकले. भगवंताला थोडंच बरं वाटेल असं त्याचं अनेक प्रकारचं पाप होतं. त्याकरता भगवान कुस्तीच्या निमित्ताने गेले. त्याने देखील आमंत्रित केलं. कुस्तीच्या निमित्ताने कृष्णाला बळरामाला आणू आणि आपल्या पहिलपणाकडून त्यांना ठार करू असा विचित्र भेद त्याचा विचार. भगवान गेले. सगळे मल्ल आणि शेवटी तिथं कंसाला देखील ठार केलं, राज्य प्राप्त केलं. पण स्वतः त्याची मालक नाही झाली. आपले आजोबा वशिष्ठ महाराज यांना त्या गादीवर बसवलं आणि त्यांना तिथं सहकार्य केलं. अशा त्या मथुरेमध्ये 14 वर्ष राहिले. नंतर काही कारणास्तव तिथून देखील भगवान द्वारकेत गेले. द्वारका अगोदर नव्हती, भगवंताने ती निर्माण केली. रचियाला गाव सागरा ते पोटी. समुद्राकडून काही जागा घेतली. भगवंताला कोण नकार देणार नाही. भगवंतापुढे समुद्रामध्ये एक थेंब आहे, थेंब देखील नाही. त्याच्याकडून काही जागा घेतली, त्याचा करार केला आणि अशा त्या द्वारकेमध्ये भगवान 100 वर्षे राहिले. पण तिथे गेल्यानंतर मात्र भगवान कोण झाले? राजी झालेला आहे असं वर्णन आहे. गळ्यानो राधा फिरे झाला, राधा फिरे झाला,
सिंहासनी बैठला पुरुष सिंहासनी बैठला असा भगवान केवळ धर्म रक्षण हे प्रमुख कार्य देवाचं. अधर्म लोकांनी केला, बऱ्याच दुष्ट लोकांनी अधर्म केला आणि तो अधर्म नष्ट करण्यासाठी भगवान कृष्णाचा अवतार झाला. अशा त्या भगवंताने आपल्या येण्याचं गाव, अवतार घेण्याचं गाव जे निवड केलं ते गोकुळ गाव केलं. गोकुळ गावच का निवड केलं तर ते गाव फार मोठं भाग्यवान, मोठं पुण्यवान याकरता त्या गावाची निवड झाली. एकतर तिथं गाईच फार म्हणून नाव पडलं गोकुळ. कारण गो म्हणजे गाय, कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गायीचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. अशा त्या गोकुळामध्ये कोणाच्या घरी अवतार धारण केला? बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण कोणा घरी? तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. भगवंताच्या येण्याला अवतार म्हणतात आणि तुमच्या आमच्या येण्याला जन्म म्हणतात. तुमचा आमचा जन्म देवाचा संताचा अवतार. अवतार शब्दाचा अर्थ जो वरून खाली येतो त्याला अवतार, जो खालून वर जातो त्याला अवतार म्हणतात. तर देवाचा अवतार आणि देवाचा संताचा अवतार. देवाचं स्थान वर आहे, वैकुंठ भूमी आहे. वैकुंठ म्हणजे त्याला तोड नाही, जोड नाही. त्याच्यापुढे दुसरी गती नाही, श्रेष्ठ गती म्हणजे वैकुंठ. पण केवळ तुमच्यासाठी भगवान निकृष्ट अवस्थेला प्राप्त होतो. अवतार शब्दाचा अर्थ सांगतो. उत्कृष्ट अवस्था त्यागी सती, निकृष्ट अवस्था ग्रहणे. याचं नाव उत्कृष्ट अवस्थेचा त्याग करणं, निकृष्ट अवस्था जीवनामध्ये धारण करणं याचं नाव अवतार आहे. देव हे उच्च आहे आणि माणूस हा कमी आहे. अशा स्थितीला भगवान येतो केवळ तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. देवाचा अवतार असतो, देवाचा उद्धार असतो. अशा प्रकारे भगवंताने नंदगुणी अवतार धारण केला आणि त्या नगरीमध्ये, त्या घरामध्ये आता भगवान मोठे मोठे होत चाललेले आहेत. फारच मोठे झाले असं नाही. 11 वर्षाचं वय म्हणजे फारच वय झाले. एकतर भगवान तिथं थांबले नाही जास्त, 11 वर्षापर्यंत झाले. पण त्या तेवढ्या अवधीमध्ये भगवंताने काही सामग्री जमा केले. कारण बाळपण जे असतं ते खेळण्याचं असतं.
बालपण असताना माणसाने त्याला खेळूनच दिलं पाहिजे. बालपण हे थोडं खेळात गेलं पाहिजे. माणसाने खेळावं पण पुढे लई खेळ करू नये. तर भगवान खेळले आणि जेवढे खेळ निर्माण झाले तेव्हापासूनच झाले. आता जरी क्रिकेट नावाचा खेळ जगा प्रसिद्ध झाला पण याचा करता देखील भगवान कृष्ण असा हा सर्वांग सुंदर भगवान कृष्ण परमात्मा अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा भगवंताने आपल्या जीवनामध्ये काही मित्र जमा केले आणि त्यांचे समवेत बालपणाचे खेळ करू लागले. तर पुढे चरण भगवंताने नंतर विचारलं की मी कसा आणि आपण कसं. अर्थात जसा मी शक्तिवान आहे तसं तुम्ही देखील सर्वांनी शक्तिवान व्हा. पण गोपाळ म्हटले देवा सांगतोच खरं आम्हाला काही चांगलं खायला आवडत नाही का? नारायणच 12 पोळ्या खातो पण देतो कोण? आमची इच्छा फार आहे की चांगलं मिळावं पण आमच्या माता आम्हाला चांगलं देत नाही. भगवान म्हटले तुम्हाला काय मिळतं? गवळीया तिथं फिरे कोण पोरे चालली कोण पोरे चालली कोण पोरे चालली. तेव्हा आम्हाला मिळतं आणि ताकदून आम्ही शक्तिवान कशी होणार. मग भगवंताने विचारलं मग तुमची मालमत्ता जी आहे तुमचा जो शब्दसहार रोज निर्माण होतो मग तो कुठे जातो? गोपाळ म्हटले तो आपलं मथुरेत जातो. जातो म्हणजे आपण होऊन जात नाही आमच्या माता घेऊन जातात. दही दूध तूप पुरवणी हे सगळं मथुरेत घेऊन जातात आमच्या माता आणि अगदी स्वल्प दरामध्ये त्यांना देतात. मग भगवंताने विचार केला खऱ्या अर्थाने आपल्या नगरीमध्ये आपल्या गावामध्ये हा खरा धर्म नसून अधर्मच आहे. हा खरा न्याय नसून मोठा अन्यायच आहे की ज्याचा असताना त्याला मिळत नाही. भलतीच माणसं खातात आणि शक्तिवान होतात. याकरता एक अशी म्हण आहे की ज्याचा माल त्याचे हात आणि कोले कुत्रे पडले ना. तर तुमच्या माता जर तुम्हाला देतच नसतील म्हणून म्हणतात भगवान कृष्ण गोपाळाला बोलतात तुमच्या माता जर तुम्हाला देतच नसेल चांगलं खायला तर मी सांगतो तसं करा आणि तसं करा. आवडतील पहिले याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे
तुम्ही सर्वांनीच पाठीमागे या. पाठीमागे, पुढे नको. पुढे जातो तो मार्ग, देवाच्या पुढे जातो तो यमाचा मार्ग. आणि जो देवाच्या पाठीमागे जातो तो सुखाला प्राप्त होतो. त्याचं नाव जगामध्ये जातं, त्याची कीर्ती होते. आता जो देवाची भक्ती करतो त्याला वैकुंठ स्थान आहे. देवाच्या पुढे जाऊन अर्थात पाप कर्म करतो तो नरकाला देवाची आज्ञा परिपालन करणं याचा अर्थ तो देवाच्या पाठीमागे आहे. देवाची आज्ञा भरपूर आहे. तर पहिली देवाची आज्ञा कोणती अशी उत्तर ती मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. हे सगळं देवाची आज्ञा आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रथम ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, हे फार उपकार झाले. तर त्यांचे उपकार माना, त्यांचे उपकार माना, त्यांचं स्मरण ठेवा. आईवडिलाला पहिले स्थान दिलं जगामध्ये. आणि पांडुरंग आला तो केवळ आईवडिलाच्या सेवेमुळेच आला. पुंडलिकाने पांडुरंगाचं नावही घेतलं नाही. आईवडिलाची सेवा केली, देवाचं नाही, आईवडिलाची सेवा केली. भगवान आकर्षित झाला. हरी वैकुंठापुरी आला पुंडलिकाला कोणी, उभा राहील अजूनी युगानुयुगे भक्ता संगे. एका जनार्दने संत शोभा शोभा देवता हो सेवा करतो याचा अर्थ तो देवाच्या पाठीमागे समजा. आईवडिलांची सेवा करतच नाही, आता तो देवाच्या पुढे. कधी धर्माचं नाव घेत नाही, धर्मामध्ये कधी त्याचं आचरण नीट नसतं, नेहमी वाईट वागणं असतं. अर्थात तो देवाच्या पुढे गेला, मग मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर संसार, त्याला अशी शिक्षा यमराज करत असतो. तेव्हा इतर महाराज बोलतात, भगवान बोलतात की तुम्ही पाठीमागे चला, अर्थात पाठीमागे राहा, माझ्या पुढे जाऊ नका. जो पुढे गेला तो दुःखाला प्राप्त झाला, जो मागे राहिला तो सुखाला प्राप्त झाला. भगवान कळकळीने सांगतात, हे गोपाळ, याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे. सर्वांनी चला, भगवान भेद करत नाही, कोणता भेद करत नाही, सर्वांनीच या. एक अभंग आहे चोखवारांचा, त्यामध्ये सुंदर चिंतन आहे. घट घट जावे शुद्ध होडी जावे, घट घट जावे शुद्ध होडी जावे. दोन्ही पीठ भावे दोघा मेला, दोघा मेला, दोन्ही पीठ भावे दोघा मेला. उडी उभारावी ताडी भारावी, उडी उभारावी वाटई चालावी, पंढरीचे वाटई चालावी, पंढरीचे वाटई चालावी, पंढरीचे वाटई चालावी.
देवाचा मार्ग खुला सर्वांना आहे. देवाकडे जाण्यासाठी सर्वांचा अधिकार आहे. याकरता देव सांगतात, भगवान कृष्ण सांगतात, याला तरी यायला लागे अवघे सर्वांनीच चला. ठीक आहे देवा, पण पुढे काय? आधी देतो पोट भरी, 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 आधी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल तो बरी. पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. पोटभर आणि संसारामध्ये मुठभर. थोडं संसारामध्ये फार, परमार्थामध्ये देवाकडे असतो. देव हा परिपूर्ण असतो. संसार परिपूर्ण आहे, तो अपूर्ण आहे. देव पूर्ण, जीव अपूर्ण. देव पूर्ण, संसार अपूर्ण आहे. तृप्तता करण्याचं सामर्थ्य संसाराच्या अंगी नाही. तृप्ती करण्याचं सामर्थ्य देवाच्या अंगी आहे. देव फार देतो, फक्त त्याची भक्ती करावी. जीवनामध्ये देव भक्ती करतो, जीवनात चांगलं वागतो, सरळ वागतो, सत्याने वागतो, इमानदारी वागतो, मोठं मान करतो. मग भगवान त्याला धीरे धीरे लक्ष्मी देतो. साधना केल्यानंतर लगेच भगवान वश होतो असं नव्हे. टाइम लागतो. तू पण लगेच सुरू येतं का? थोडा टाइम जातो, नंतर भगवान स्वतः भगवंताची शब्द आहे. आधी देतो पोट भरी. भगवान म्हणतात आधी देतो. कोणती आधी देतो? आधी कोणाला म्हणतो? म्हणतो का नाही? आधी वडिलाच्या आईला आधी होतो, आईच्या आईला देखील आधी होतो. पण इथं मात्र वडिलाची आई नाही आणि आईची देखील आई नाही. आधी हा शब्द कालदर्शक, कालवाचक. वर्तमान का तुम्हाला पोटभर देणार, आजच देणार आणि आता देणार, पण चला पाठीमागे. जर आले तर याल तरी यायला लागे अवघे माझ्या मागे मागे. आधी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. देवाने पोट देखील सांगितले देणार. पोटभर नको नको म्हणेपर्यंत देणार. कोणाला नको आहे? गोपाल म्हटले देवा. असं जर असेल तर आमचा कोणाचा नकारच नाही. पण चला हा पुढे. भगवान पुढे जाते. चालू लागले, मागून गोपालही चालू लागले, पण जरा बडबड करू लागले, धडधड करू लागले. तर भगवान म्हणतात आपल्याला करायचे चोरी कर. मग चोरीचा प्रकार असतो कसा? तर चोरीचा मामला हळूहळू बघता. म्हणून तुम्ही कसं करा? हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला.
गिरमकर महाराज यांनी प्रथम ती चाल आळंदी क्षेत्रामध्ये नंतर ती प्रसिद्धी गिरमकर जवळच लागले आनंदवाडी त्यांची चाल फार सुंदर म्हणायची देतो पोट भरी पुरे आज दे तो पोटा भरी आज दे तो पोटा भरी तर असा खेळ विलेचा कार्यक्रम चाललेला आहे. हे सगळं गावड्यांनी घडवलेलं आहे. तर आपलं चिंतन कोणतं चालू आहे? आजी देतो पोटभरी आणि पुरे म्हणा तोवरी नको म्हणेपर्यंत देणार याकरता गोपाळ म्हणले ठीक आहे या कोणतं माध्यम चोरीचं भगवान चालू लागले पण भगवान म्हणतात हळूहळू चला तुम्ही कोणाची बोला तुम्ही हळूहळू चला. याचा गर्भित अर्थ मार्मिक अर्थ परमार्थामध्ये कोणती साधना करताना ती हळूवार चित्ताने करा हळूवार मनाने करा चित्त देऊन करा ध्यान ठेवून करा विषय प्रहित करा आणि केलेली साधना जर असेल तर तिची फार बदलता नको आहे. उगाच जगभर समोर आले तर त्याची पावल निघून जाते. केलेली साधना शक्यतो काही ठराविक लोकांना ती विधीच करा. तिचं फारच बाजारीकरण म्हणजे लय प्रचार नको आहे. हळूहळू चला कोणी कोणाची न बोला कोणीच कोणाला तसं करू नका. मग असं जर केलं भगवान म्हटले अशा पद्धतीने जर केलं तर मग मी तुम्हाला पोट तसं देणारच नाही. तुम्ही बडबड केली काही करू लागले तर मी देणार आणि ज्याच्यामध्ये कर्तृत्व असतं ज्याच्यामध्ये सेवा असते ज्याच्यामध्ये सत्यपण असतं समाजाची प्रेरणा असते खळखळ असते आईवडिलांची सेवा असते गायची सेवा असते असं ज्याचं जीवन असेल भगवान त्याला आपलं खरं समाधान खरं सुख देतो. काही गोष्टी जीवनामध्ये येतात आणि त्या निघून जातात. प्रत्येक जण काहीतरी करायला सापडतो. मागच्या जन्मी काय केलं तर काही ठाऊक आहे पण या जन्मात आपण चांगलं करा. या जन्माचं पुढे मिळतं मागच्या जन्माचं आता मिळतं. जरी बेकार आलं काही खंत व्यक्त करू नका. मागचं आहे चालू जीवन तुमचं चांगलं आहे ना धन्यता म्हणा त्याचा आनंद कोणी कोणाची न बोला. जर असं केलं तर मग तुम्हाला पोटभर देणार. पण काही गोपाळ म्हटले भगवान कृष्ण घेऊन जाणार आणि तिथं आपल्याला उपवास ठेवणार याकरता आपणच आपल्या तयारीचा नाहीच मिळालं तर आपलं खाऊ आपलं खाऊ घेऊ लागले काय त्यांचं ते दृश्य भगवंताने पाहिजे. अरे बाबा हे कशाला घेता आणि कशाला खाता याकरता इथंच टाका हे गोड चिंतन महाराज म्हणतात.
तुका म्हणे सांगा घाटे तुका म्हणे सांगा घाटे सर्वांग सुंदर रूपाने नंदाचार्य रांगोळा पहा किती छान सुंदर ते धाम पहा किती छान सुंदर ते धाम यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पहा किती छान सुंदर ते धाम पहा किती छान सुंदर ते धाम यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान असा भगवान सामान्य नाही तो जगाचा चालक मालक आहे पण तोच आज लहान रूपाने बालक रूपाने नंदाच्या मध्ये रंगत आहे तो त्याचं स्थान वैकुंठ आहे वैकुंठी चारी वैकुंठी चारी वैकुंठे चारे वैकुंठे चारे वेच्या घरी काला यशोदेच्या घरी रंग
रंगत से आंगने रंगत से आंगने रंगत से आंगने रंगत से आंगने भगवान लागू लागले आणि एक केलेल्या ते करू लागले. तर भगवंताने एके दिवशी जरा आपल्या आईकडे धारण केला की आई मला बंशियान दे अर्थात पावा दास बरेच नाव आहे त्याला विनो म्हटलं जातं. बासरी पावा बंशी बंशी बरसाने से लाई दूंगी परसी करे बजाएगा बंशी बरसाने से लाई दूंगी परसी करे बजाएगा सीखले बजाएगो रे सीखले बजाएगो सीखले बजाएगो रे सीखले बजाएगो बंशी बरसाने से लाई दूंगी परसी करे बजाएगो बंशी बरसाने से लाई दूंगी परसी करे बजाएगो. तर शेवटी मुलाचा हट्ट असतो पूर्ण करायचं. काही ठराविक हट्ट आहे. पत्नी हट्ट बाळ हट्ट साधू हट्ट आहेत ना तर ती पुरी करायची असतात. तेव्हा मलाने हट्ट धारण केला कृष्णाने हट्ट धारण केला आहे मला बंशी आणून बंशी बरसाने से लाई दूंगी परसी करे बजाएगो. त्या काळात समाजा फार होतो म्हणतात ते राधेचं जन्मस्थान आहे. तर ती बंशी बोलावून घेण्यात आली. भगवंताने हाती धारण केली. भगवंती वाजू लागले. नाना प्रकारचे राग त्यातून काढू लागले. वाजवणारा भगवान आहे जगाचा चालक मालक आहे. त्याच्याकडून सगळं संगीत शास्त्र सर्व काही निर्माण झालं. त्याच्याकडून थोडंच मिळणार आहे. भरपूर भरपूर अनेक राग लागले भिन्न भिन्न सर्व लोक तल्लीन होणार. आणि जर बंशी बंद पडली बासरी बंद पडली तर लोक पुन्हा आग्रहाने समोर लागले की देवा बंद करू नका. नंदलाला घुमावा कृपेचा नंदलाला घुमावा कृपेचा तेव्हा असंच चालू द्या. लोक सगळे तल्लीन होऊन गेले. या माध्यमातून भगवंताने सुख दिलेलं आहे. भगवंताच्या प्रत्येक करणेला सुख प्राप्ती आहे. अशी ती बंशी की तिच्यामुळे संसार देखील तुच्छ वाटू लागला. प्रपंचधंदा आठवे काही प्रपंचधंदा आठवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी मुरलीचा नाद भरला हृदयी अति सुखाचा विसर पडला अति सुखाचा विसर पडला छंद
पंचधंदा नाठवे काही लोक आपापला संसार त्याचा विसर एवढंच का स्थावर जंगम विसरून गेले स्थावर जंगम विसरून गेले देह भाव हरत देह भाव हरत समाधी होणारी उच्च वाटते समाधी होणारी उच्च वाटते मना विश्रांती ऐकता मना विश्रांती नंद नंदन नंद नंदन नंद नंदन मुरली नंद नंदन मुरली वाला नंद नंदन मुरली वाला नंद मुरली वाला अशा प्रकारे भगवान जे आपलं सुख आहे नैसर्गिक ती या माध्यमातून भगवान देऊ लागले लोकांना. तर अशा बऱ्याच काही लीला देवाने केलेल्या आहेत. मातीची एक लीला आहे ती देखील प्रसिद्ध आहे. एकदा भगवंतांनी मातीच खाल्ली. मातीच का खाल्ली त्याचं कारण आहे भगवंताने या पृथ्वीला काही वचन दिलं की मी आल्यानंतर तुझं प्रथम सेवन करेन. कारण त्याला फार दुःख होतं ना पृथ्वीला. पाचव्या लोकांचा जो पृथ्वीला असतो पण तिची देखील तक्रार होती. गायीचं धारण करून तिने आपली तक्रार देवाकडे केली ब्रह्मदेवाकडे. तिचं दुःख लक्षात घेऊन भगवान म्हटले मी येणार मी प्रथम सेवन मी तुझं करणार. तर तिला भगवंताने खाल्लं. फारच खाल्ली नाही थोडीच खाल्ली. त्याचं कारण भगवान कृष्णाचं कारण त्याच्या आईकडे करण्यात आलं. यशोदा मातेकडे तेरे लाला ने ब्रज रज खाय यशोदा सुनमा तेरे लाला ने ब्रज रज खाय यशोदा सुनमा तेरे लाला ने ब्रज रज खाय की तुझ्या मुलाने माती खाल्ली तर तो आमचं ऐकू शकत नाही. भगवंताला सांगण्याचा प्रयत्नही केला भगवंताच्या मित्रांनी की हे बरं नव्हे कारण त्यातून विकृती होत असते रोग निर्माण होत असतो. आता आरोग्य खातं बरं झालंय पण ती मुलं आता आपल्याला दिसत नाही. तर पूर्वीच्या काळात आपण देखील ती मुलं पाहिली जी मुलं माती खात होती लहानपणी त्यांच्यामध्ये विकृती फार होती. हातपाय कारण पोट बंबाड हातपाय कारण पोट बंबाड आपण देखील प्रतीक्षित आहे. पण आता ते दिसत नाही. आरोग्य खातं तर तेव्हा हे बरा नव्हे सांगण्याचा प्रयत्नही केला असं मुलं म्हणतात आईला. तर कृष्णाने मात्र माती खाल्ली. तर कोणत्या आईला बरं वाटेल आपल्या मुलाने माती खाली. कोणत्या आईला बरं वाटेल. बरं वाटलं ते वेळी हळदच समजा ही बाई वेळी हळद समजा. कोणत्याच आईला बरं वाटणार की आपल्या मुलाने माती खावी. शेवटी भगवंताला पकडलं लगेच एक काठी आणली. हाती घेऊन निया काठी श्री कवित्रे श्रीपते हाती घेऊन या काठी श्री कवित्रे श्रीपते हाती घेऊन निया काठी श्री कवित्रे श्रीपते हाती घेऊन या काठी श्री कवित्रे श्रीपते या मुलेचे माते कथो या मुलेचे माते कथो हरित खोया कर नको रे कर नको माझे बाबा हरित खोया कर नको रे कर नको माझे बाबा
तू माती खाल्लीस. भगवान म्हटले हे माते तुला कोण सांगताय? कोण सांगताय म्हणजे तुझे मित्र सांगतात. तुझे मित्र सांगतात की कृष्णाने माती खाल्ली. तेव्हा भगवान म्हटले हे माते हे माझे मित्र खरे पण सगळे लबाड आहेत, सगळे खोटारडे आहेत. हे रोज मला असं सांगतात की रोज तू लोकांच्या घरी जा आणि त्यांच्या घरचं दही दूध तूप लोणी हे सर्व चोरून आण आणि आम्हाला सर्वांना खाऊ घाल. म्हणजे चोऱ्या करताना लोकांचे रट्टे खायला मी, आणि हे आयत खायला यांना मी कसं हे करणार, यांना कसं देणार? मी मार खाऊ का लोकांचा? पण मी मात्र माती खाल्ली. मी माती खाल्ली. दही दूध चोरून दे सर्वांना, दही दूध चोरून दे सर्वांना, ऐसे माझा सांगताती ते नाही दिले म्हणून मदवरी रुसले सांगताती रुसले सांगताती. आई नको आई नको आई नको आई नको आई मद मारू नको नाही नाही ना पाहिजे पाहिजे नाही नाही ना पाहिजे माती पाहिली देखील नाही. खरं तर दूरच आहे म्हणून तुम्हाला विनाकारण मारायचं नाही. तेव्हा यशोदा माता म्हटली हे कृष्णा ठीक आहे, तू सांगतोस हे लबाड आहे, मी मान्य करू शकेल. पण तुझ्यापेक्षा थोरला कोण आहे? बलराम. आणि तो देखील तुझ्याबद्दल सांगत आहे की कृष्णाने माती खाल्ली. मग तसं काय? भगवान म्हटले हे माते तो देखील लबाड असो. बलराम तू तुझ भेटला, बलराम तू तुझ भेटला, तोही माझा पक्षपाती एका जनार्दनी पूर्ण कृपेने आम्ही भजोदी कराते भजोदी कराते. आई नको आई नको आई नको आई नको आई मारू नको आई नाही ना आई माते आई नाही ना आई माते आई विचार तुम्हाला नकोस. मी माती पाहिली देखील नाही. पण यशोदा म्हटले तू किती जरी सांगितलं पण मला काही खरं वाटत नाही. कारण तू माती खाल्लीस असं मला दिसतंय. तुझी लबाडी मला वाटत. तो हे लबाड कृष्ण तेरी बात कौन माने, तो हे लबाड कृष्ण तेरी बात कौन माने, साच बोल राम मेरे झूठो नहीं बोल. हो दिखाओ तो कधी तो माती खाए छोटो सुमुखार विंद कृष्ण नदी उमग, छोटो सुमुखार विंद कृष्ण नदी उमग. दीपावर खंड जमे दिखेल स्वरूपा, सतो समुद्र दिखी खाली दिखी दिखी खाली. अरे मुख में विश्व दिखाई लाला ने तुझी लबाडी मला वाटत नाही काहीतरी. म्हणून एकच कर, मुख उघड कर. भगवान लवकर मुख उघड करीना. याकरता त्यांनी काय केलं? मारावया तिने उगारी काठी, मारावया तिने उगारी काठी, तिने उगारी काठी, मारावया तिने उगारी काठी. भोले रमोती तवना देंगे, भोले रमोती तवना देंगे. यशोदा मातेने काठीच उगारली. उघडा जा.
काठी मारणार तेव्हा भगवंताने पटकन आपलं मुख उघड केलं. देखता मुंडतीन डोकं निघाली, अनेक 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 दाखवलं. ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं. चंद्र काय, सूर्य काय, समुद्र काय, गावाचे गाव काय, डोंगर काय, सर्व हे पाहिल्यानंतर तिला वाटलं की अरे बा, याला आपण मुलगा समजतो पण आपला मुलगा नसून जगाचा चालक मालक दिसतो, असं त्याला ज्ञान झालं. तेवढ्यापुरती माया दूर केली. त्याला ते खरं वाटलं की हा प्रत्यक्ष भगवानच, जरी लेकरू आहे पण हा भगवानच आहे. तर देवाने पुन्हा विचार केला आपल्या आईला, असं ज्ञान ठेवलं तर आई आपल्याला मुलगा मानणार नाही, देव समजेल, भगवान समजेल. रोज आपलं दर्शन करत बसेल, रोज आपलं दर्शन करेल आणि आपल्याला तर जीवनामध्ये मी माता हा पुत्र असा भाव ठेवायचा आहे. पुन्हा भगवंताने तिच्यावर माया टाकली. त्याला सगळा विसर पडून गेला आणि पुत्रभाव त्याच्या मनात निर्माण झाला. सगळा विसर पडला. भगवान विसर पडला, कोणाच कर दाखवत नाही. अशाप्रमाणे मातेच्या निमित्ताने भगवंताने अख्ख्या विश्वाचं दर्शन करून दिलं आपल्या मुखामध्ये. जसं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं तसंच विश्वरूप भगवंताने आपल्या आईला दाखवलं. विश्वरूप हे प्रत्यक्ष पदरात नसतो, त्याचं फारच मोठं पुण्य असेल. त्याच्या भगवान स्वप्नात येतो भलत्याच्याच नाही, त्याचं काही पुण्य असेल. त्याच्या पुण्याशिवाय काही खरं नसतं. पुण्य लागतं जीवनामध्ये, म्हणून पुण्य करत राहावे. अशी एक एक लीला भगवान करत आहे. पुढे चालून भगवान त्यांच्या बऱ्याच काही खोड्या कानी पडल्या, चोऱ्या कानी पडल्या. नंतर सुद्धा म्हटले बाबा हे बरं नव्हे, मुलगामध्ये प्राण असतो, तो आमचा प्राण आहेस, पण लोक सांगतात आता आम्हाला देखील खोटं म्हणता येत नाही. तू तर खरं दाखवतोस, पण तुझे गाणं ते फार येतात. विठला प्रत्येक मातेला मुलाचे गुण दिसतात. कोणतीच आई मुलाला वाईट म्हणत जगासमोर त्याचे दोष लपवूनच ठेवते, कारण तिचा तो प्राण असतो. आईला किती मुलगा आवडतो हे आईलाच ठाऊक असतो. तसं माशाला पाणी किती आवडतं त्याचं त्याला. हे कृपण माणसाला धन किती आवडतं त्याचं. किंवा भक्ताला किती देव आवडतो त्याचं त्याला. तसं त्याप्रमाणे मुलगा किती आवडतो आईला तिचं तिला, इतराला नाही करत. जलज प्यारा माछली, जलज प्यारा माछली, लोभी प्यारा दान, लोभी प्यारा दान, माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम, माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम. तर जसा भक्ताला देव आवडतो त्याप्रमाणे मातेला आपल्याला लेकरू आवडतं. विठ्ठला आले आणि शेवटी कारण देवानंतर हे यांच्यासाठी चोरी करणं सुरू केलं ना, त्यातून हे सगळं यशोदेकडे येऊ लागले. म्हणजे गाणी आले येऊ लागले. सगळ्या गवळणी आपापल्या परीने येऊ लागल्या. येणाऱ्या गवळणी सामान्य नव्हत्या, त्या सामान्य स्त्रिया नव्हत्या. त्या जातील श्रुती
पण त्यांनी जन्म धारण केला गोकुळामध्ये. त्या दान वेदगर्भीच्या श्रुती सत्य रूपे नवे मतप्राप्ती म्हणून परतल्या नेते नेते माझी सुख संगती नभवेची. भगवान कृष्ण सांगतात त्या श्रुती होत्या, पण श्रुती रूपात असताना त्यांना माझं सुख मिळत होतं, माझं दर्शन होत नव्हतं. याकरता त्यांनी स्पेशल अवतार गोकुळात धारण केले. त्या गवळणी झाल्या त्याच गाराला करत असत. तर एकदा असंख्य गवळणदारी आल्या आणि आपापल्या गारानं करू लागल्या. त्यामध्ये एक छोटी गवळण 15 मुखाने गोडी, तिचं वजन ज्ञानेश्वर माऊली करतात. एक गवळण म्हणून आणि शक्यतो ओळखत वेळ बराच झालेला आहे. माऊली म्हणतात, काय सांगू तुझे माई, काय सांगू तुझे माई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे माई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे माई, काय सांगू तुझे. जात होते यमुने पानिया, वाटेत भेटला सावला, खांदावली काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली, परता परता घसरून पडली, दोईची घागल फुटली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. त्याने माझी केली तवाली, मग मी तेथून पळाली, परता परता घसरून पडली, दोहीची घागल फुटली. तर ही गवळण बोबडी आहे. ते तुम्हाला बोबड समजा. बोबड्या शब्दाने ती गवळण आपलं कारण यशोदेकडे करत आहे. पुन्हा यशोदेने विचारलं, पुढे काय घडलं ते लवकर सांग. माझे गुलगे फुटले, माझे गुलगे फुटले, मग मी ललत बसले, तिकडून आले शाल पाणी, मला पुताची झाली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. असे गाराने बरेच कानी आले यशोदेच्या. ऐशी ऐकता गाराने यशोदे नैने आले पाणी, कृष्णा कोडीले टाकून एका जनार्दनाचे. तुझे बरेच गाराने आहेत, चोऱ्याचे आहेत, खोड्याचे आहेत. लहान मुलं म्हटलं तर ते खोड्या करणारच, थोडंफार होतच असतं. मुलाला जाणपणा नसतो, अज्ञान असतो. बाळा जाणते होईल, बालपणाची की आहे माऊली म्हणतात. मुलाला जर थोडंच लागलं तर त्याला बाळ कोण म्हणाल, बाळ कोण म्हणाल. तर असे बरेच गाणे कानी आल्यानंतर यशोदेने निर्णय घेतला, आता आपल्या मुलाला आपण काहीतरी शिक्षा करावी. पूर्वीच्या काळातील शिक्षा म्हणजे मुलाला गायीच्या पाठीमागे पाठवले वळण्यासाठी. आणि म्हणून कृष्णाला सांगण्यात आलं, हे कृष्ण, उद्यापासून तुला रानामध्ये गायीच्या पाठीमागे जावं लागेल. ऐती शुद्ध भगवंताने ते मान्य केले, मान्यच केले. आणि ठीक माती मी उद्या जाणार. याकरता भगवान रातोरात सर्वांना घेतले, मित्रांना, आणि सांगू लागले, आपलं कार्य आता बदललं. आपल्याला आता वृंदावनामध्ये कार्य करायचे आहे, खेळ करायचे आहेत, गायी चारायचे आहेत. याकरता तुम्ही काय करा, तुम्ही गाया घेऊन सारे
सर्वांच्या काही चोरू लागल्या. भगवान खेळ करू लागले. अनेक खेळ देवाने केले. बरेच खेळ देवाचे झाले. आणि जेवढे खेळ जगामध्ये ते सगळे खेळ देवापासूनच जन्माला आले. विठ्ठला हमा मातो घाली कान अनेक खेळ देवाने केले. शेवटी खेळ करता करता हा मामा घालिता अशा प्रकारे भगवंताने खेळ बरेच केले. त्यातून वेळ देखील बराच झाला. मग गोपाळ म्हटले देवा आता काही रंग राहिला नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता. गोपाळ म्हटले देवा खेळ बंद करा. भगवान म्हटले संपला की झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या. किती जरी खेळ खेळला तर त्यातून काय प्राप्त होणार आहे? शेण वाटणार आहे. वेळ झाला की समाप्त करावे. भगवान म्हटले संपला. तुमचं मत आहे ना? बंद करा तर बंद. पण एक करा. झाली आता वेळ म्हणती शिदोऱ्या जमा करा. तर सर्वांनी देवाची आज्ञा म्हणून शिदोऱ्या जमा केल्या. कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय. त्या शिदोऱ्यामध्ये कोणाचं आंबट कोणाचं आंबट कोणाचं काय कोणाचं गोड असं भिन्न भिन्न भगवंताने पाहिलं. आणि भगवान म्हटले माझे आहे त्याचे पाहे नाही तरी घरात आहे. चोरून आमाय नवनीता नावे. शिदोरी म्हणजे पाप पुण्य. कोणाकडे किती पुण्य कोणाकडे किती पाप हे आपण जाणू शकणार नाही. परंतु भगवंताला कळतो. सर्वांचा साधना देवाकडे असतो. देवाला सगळं कळतं कारण तो सर्वज्ञ आहे. आपण अल्पज्ञ आहे. आपल्याला थोडं ज्ञान आहे. काही जगामध्ये काही अल्पज्ञ असतात. जगामध्ये काही तज्ञ असतात. जगामध्ये ठराविक सर्वज्ञ असतात. ज्याला थोडं ज्ञान तो अल्पज्ञ. ज्याला काही गोष्टीचं ज्ञान तो तज्ञ.
ज्याला सगळ्याचं ज्ञान तो सर्व म्हटले देवा आमचं कसंही असो पण तुला सामावून घ्यावं लागेल. नम्रतेची भाषा गोपाळन देवाशी केली. मग भगवंताने ते मान्य केलं. जोपर्यंत अहंकार तोपर्यंत भगवान मान्य करत. नम्रता पाहिली. देव खुश झाले. सर्वांच्या शिदरे एकत्रित केला आणि तोच प्रसाद भगवान स्वतः वाटप करू लागले. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काळा करती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपल्या निजहस्ते आणि भाग्याचा तो पावे पुंडली विठ्ठल